परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन, परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन, परम आदरणीय स्नेही काकांना साष्टांग नमस्कार, आदरणीय नीलाताईंना साष्टांग नमस्कार. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपणालाही साष्टांग नमस्कार करते. जीव ज्यावेळेला जन्माला आला त्याच वेळेला या आदिमायेने या जीवाला फसवलं, अशी मांडणी श्रुती करते. फसवलं, आम्हाला आदिमायेने फसवलं आहे. येतं का आम्ही फसलो हे आमच्या लक्षात येतं का? अजिबात येत नाही. आम्ही ह्या चक्रामध्ये पूर्णपणे छान रमतो, पण चक्राचं भेदन आम्हाला करता येत नाही. या चक्रव्यूहाचं भेदन करता येत नाही. आणि म्हणून या चक्रातून छेदून काढणारा, चक्राला छेदून काढणारा कोण असतात? काढणारे कोण असतात? फक्त सद्गुरूच असतात आणि ते समर्थ असतात. मग चक्राला छेदून ते कसे आम्हाला चक्राला कसं छेदायला सांगतात? प्रक्रियेच्या माध्यमातून सांगतात. कोणतं जादू टोना, डोळे बंद करा, हात असं करून असं नाही, प्रक्रिया देतात ते. आणि ती प्रक्रिया मला करावी लागते. आणि अशी काल प्रक्रिया आपण समजून घेतलेली आहे 4 पद्धतीने. त्याच्या 4 पायऱ्या आपण बघितल्या त्या प्रक्रियेच्या, तेवढ्याच आज मी उद्धृत करते इथे. तर ती प्रक्रिया कोणती असते? तर जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, आपल्याला सगळ्यांना माहिती. मग ही वासना कुठे असते? आता प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीची प्रक्रिया श्रीगुरु आम्हाला सांगतात. ही वासना बुद्धीमध्ये असते. त्यामुळे वासना बुद्धीमध्ये असल्यामुळे अनंत कामना आणि इच्छा निर्माण होतात. बुद्धी त्या इच्छा, ती कामना मनामार्फत इंद्रियापर्यंत पोहोचवते आणि इंद्रिये विषयाधीन होतात. आपला हा सगळ्यांचा अनुभव आहे. करिता विषयाचे ध्यान, जीव होय मन अधीन, त्यास मन करी हीन दिन, अतिकृपण जड मूढ. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि परिणाम काय असतो की सुख दुःख कसं द्वंद्वात्मक जीवन आमचं सुरू होतं. आता श्रीगुरु शिष्याला हा जो वासनेचा रेटा आहे बुद्धीमध्ये असलेला, हा विवेकाने आणि विचाराने हळूहळू बदल करायला सांगतात. बदल करून घेतात आपल्या उपदेशाने, त्या वक्तव्यानी आणि शास्त्राच्या आज्ञा सांगतात. शास्त्र संस्कार करतात. मग बुद्धीमध्ये या शास्त्र संस्काराने बुद्धीमधील वासना क्षीण होतात. ती शास्त्र संस्कारित बुद्धी होते व आता शास्त्र संस्कारित झालेली बुद्धी, श्री गुरूंकडून ते शास्त्र संस्कार होतात, शास्त्राकडून ते शास्त्र संस्कार होतात. आता ही शास्त्र संस्कार झालेली जी बुद्धी आहे ती शास्त्राच्या आज्ञा स्वीकारते आणि मग ती बुद्धी परत मनामार्फत इंद्रियाला पोहोचवते. मग इंद्रिये सगळ्या विषयातून निवृत्त होतात. कसे निवृत्त होतात? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. अशी वासनानुसारणी जी बुद्धी आहे ही शास्त्रानुसारणी बुद्धी होते. आणि मग ह्या वासनानुसारणी बुद्धी आणि शास्त्रानुसारणी बुद्धी यात संघर्ष होतो. आणि ह्या संघर्षामध्ये शास्त्रानुसारणी बुद्धीचा विजय होतो. म्हणजे डोळे म्हणतात की नाही विषयामध्ये सुख घे, आणि शास्त्र संस्कारित बुद्धी म्हणते की नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख. हा संघर्ष एक दिवस मिटतो हो. याला अभ्यास म्हणतात, याला साधना म्हणतात. ही प्रक्रिया आहे. आणि मग शास्त्रानुसारणीचा विजय होतो, तो झालाच पाहिजे. ह्यासाठी अभ्यास, ह्यासाठी साधना. विषयात सुख आहे, विषयाकडे काल आपण बघितलं उदाहरण की विषयामध्ये सुख आहे म्हणून हे विषयाकडे मन इंद्रिय सगळे धाव घेतात. पण मी ज्या वेळेला मूळचा सुखरूप आहे, हे संस्कार जेव्हा त्या बुद्धीवर श्री गुरूंकडून होतात, त्यावेळेला आता विषयाकडील धाव थांबते आणि अंतःकरण मग अशा वेळेला आत्मविचारामध्ये स्थिर होतं. आणि असं शांत व स्थिर झालेलं अंतःकरण आता व्यतिरेकी साधन करीत करीत अन्वयाचा अनुभव घेते. आता व्यतिरेक साधनाला हे अंतःकरण लागतं. ही प्रक्रिया सुरू होते व्यतिरेकाची करणं. आणि मन बुद्धी अहंकार चित्ताने नाहम, हे मी नाही,
मग मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ही अन्वयाचा अनुभवाकडे अंतःकरण धाव घेते. ही साधना सुरू होते, ही प्रक्रिया त्यानंतर सुरू होते. आणि आता व्यतिरेक आणि अन्वयाची प्रक्रिया करत करत मी देह आहे असं म्हणणार अंतःकरण माझा देह आहे. आता मी पासून माझ्यापर्यंत आम्ही येतो. हा प्रवास आमचा होतो, याला साधना असं म्हणतात. हे श्री गुरु सांगतात की बाबा रे, आता जे माझं आहे ना ते मी नाही. आता श्री गुरु आम्हाला अलगद हळूच समोर घेऊन जातात आहे. जे माझं आहे ते मी नाही. या सगळ्यांना जाणणारा तू आहेस. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह मी नाही. मी यापासून अलिप्त आहे. मी तुरीय आहे. मी पासून माझेपर्यंत आणि जे माझं आहे ते मी नाही. मी या व्यतिरिक्त मी आहे. इथपर्यंत आम्हाला श्री गुरु प्रक्रिया सांगत सांगत आणतात. आणि तुझला नसे जागृती, तू तू ते कदा न सुषुप्ती, तुला तुझं ना स्वप्न भ्रांती कदापिही. हे श्री गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि या सामर्थ्यानिशी ते आम्हाला या तिन्ही अवस्थेतून काढतात. पण सुरुवातीला आम्हाला हे मानावं लागतं की मी देह नाही, माझा देह आहे. व मग जे माझं आहे ते मी नाही हे जाणावं लागतं. आता माझं साधन, आता माझी प्रक्रिया मानणं ते जाणणं इथपर्यंत येते. असं मानणं ते जाणणं ही एक प्रक्रिया आहे. त्याचे ज्ञान देऊन ते मानण्यास सांगणे, ते शिकवणे हे श्रीगुरूंचा प्रांत आहे. हे श्रीगुरूंचं सामर्थ्य आहे. आणि ते जाणणे हा जीवाचा प्रांत आहे. जाणणं माझं मला श्रीगुरूंच्या कृपेने आणि आशीर्वादाने करावं लागतं. आणि एकदा मी ते जाणलं की मी मूळचा ब्रह्मरूप आहे, की मग श्री गुरु आम्हाला सांगतात की तुझी तू ऐकला आहासी नाना नटला, तुझी ब्रह्मना निराळा अद्वितीय. आणि हा परमार्थाचा थाट आहे. या थाटापर्यंत आम्हाला प्रवास करायचा आहे. नामरूपात मीच आहे. आणि मग असा या अनुभवाला एकदा प्राप्त झालो की रीता राघवे विणया ठाव नाही, रीता ठाव या राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. या अनुभवाला आम्ही प्राप्त होतो. आणि हा परमार्थाचा थाट आहे. अशा प्रक्रियेत ही प्रक्रिया जर नीट समजून जर आम्ही दैनंदिन प्रत्येक क्षणाला, दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षणाला व्यवहारकालीन जर केली तर या परमार्थाच्या थाटाला आम्ही प्राप्त होऊ. आणि मग हा प्रपंच नाहीच, अगाजे झालेच नाही पर्यंत आम्ही निश्चितपणे वजन मारू शकतो. ते ह्या पद्धतीने ह्या पुढे हा प्रपंच नाहीच हे कशा पद्धतीने समजून सांगतात आहे हे आज आपण ऐकू. रामकृष्ण हरी. पांडेवानी व्हिडिओ बंद करा. आशा पांडे. हरे राम 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 हरे हरे. ठीक है. अच्छा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः.
ज्ञानदं सद्गुरुं शान्तं अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम् सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंडाताई यांना साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपणा सगळ्यांना वंदन करतो. आणि आज आपण आपल्या अभ्यासाला सगळे मिळून प्रारंभ करू. त्यासाठी सगळे मिळून मनात शांतीपाठ म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर होगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. आवाज माझ्यासाठी कटतोय की आवाज कटतोय? सांगा हो. व्यवस्थित क्लिअर आहे. नाही, नाही, आवाज आवाज छान आहे. व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे आवाज. आवाज कटतोय का? नाही, नाही, आवाज स्वातीताई, अतिशय चांगला आहे. तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल काही. हो ते चल. रामकृष्ण हरी. एकदा रिस्टार्ट करा मोबाईलला. स्पीकर लावू शकता सुनील भाई, थोडस आवाज थोडासा कमी येतो. हा, भाभी त्याच्यात हमिंग येत आहे, त्याला दुरुस्त करावं लागतात. ठीक आहे. प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशयः, माया मात्रमिदं द्वैतम अद्वैतम परमार्थतः. विकल्पो विनिवर्तेत कल्पितो यदि केनचित्, उपदेशादयं वादो ज्ञाने द्वैतम न विद्यते. सद्गुरुनाथ महाराज की जय. आज कारिका क्रमांक 17 व 18 अशा दोन कारिका आपण घेणार आहोत. गंमत कशी असते, काकांनी सांगितलेलं कार्य गुरु आज्ञा म्हणून करत असलं की त्या कार्यांचा विस्तार कसा होतो बघा. प्रपंच जर खरोच असता तर तो निवृत्त झाला असता, हे नक्की आहे. पण आत्मदृष्टीने द्वैतरहित असून व्यवहार दृष्टीने तो मायामय आहे. अद्वैतम परमार्थतः. हाच विषय, याचा धागा सुरू आहे बघा सकाळपासून. 6 वाजताच्या संगमनेर ग्रुपवर आज अजातवादालाच प्रारंभ झाला. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा उद्घृत करून
आज सकाळपासून श्री गुरु अजातवादावर कसं आणतात हा विषय 6 वाजता प्रारंभ झाला. आणि आता अजातवादच सांगितलं जातोय. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. या ठिकाणी सुद्धा अजातवादच सांगितल्या जातोय. आणि ह्या 2 गोष्टी सांगितल्या जात असताना सुद्धा महत्वाची जर याच्यात आणखीन एक काही गोष्ट असेल तर आज रात्री 9 वाजता चित्रदीप या विषयामध्ये पुन्हा काय सुरू होत आहे याच ठिकाणी येऊन पोचतोय आपण. आणि ब्राह्मण्यतेम पंडितम मन्य, गुरु परंपरेतून मिळाला वेदांत शास्त्राचा बोधच कसा कृतार्थ करतो, नाहीतर जीव कसा मायेत उतरतो. म्हणजे सकाळच्या संगमनेर पासून आता आपल्या मांडुक्यामधलं आणि रात्रीचं पंचदशी, कुठे संगमनेरचा अभ्यास वर्ग, कुठे आपला यवतमाळचा वर्ग आणि कुठे पुणे मुंबईकरांनी सुरू केलेला पंचदशी अभ्यास वर्ग. पण 3 वर्गामध्ये एकाच विषयाला सातत्याने काय केलं जात आहे, पाठपुरावा केला जातोय. ही सद्गुरू डॉक्टर काकांची किमया आहे. साधकांच्या अंतःकरणावर तोच तो विषय वारंवार ठेसावा, ही काकांचीच योजना आहे. आणि त्या योजने अंतर्गत आजचं दुसरं प्रवचन मी करतोय. 6चं संगमनेरचं मी केलेलं नाही, पण विषय हाच आहे हे कधी विसरू नका. प्रवचन कोण करतं यापेक्षा विषय काय आहे, वक्तव्य काय आहे हे जास्त महत्वाचं. म्हणून व्यक्तिमत्व, व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व या गोष्टी गौण आहेत, पण वक्तव्य महत्वाचं आहे. आणि वक्तव्य एक आहे. प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशय, माया मात्रमिदं द्वैतम अद्वैतम परमार्थतः. म्हणून हा विषय या ठिकाणी फार गोड विषय आहे. मांडुक्योपनिषद जर घेतलं तर सगळ्यात पहिल्यांदा जर विचार करायचा झाला मांडुक्याचा, तर कुठे येऊन पोचतो तो विचार, न कश्चित जायते जीव संभवोश्च न विद्यते एतत् तदुत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. मांडुक्याची थीम आहे, मांडुक्याचं क्रीम आहे. आणि हे क्रीम सांगत असताना निवृत्ते सर्व दुःखांना, यावर आपण 2-3 दिवस चिंतन घेतलं आहे. ईशानां प्रभुरोवेह अद्वैत सर्व भावानां देवस्तुर्यो विभुस्मृतः. आणि आज पुन्हा त्या तुर्यचा अनुभव कसा येतो, कारण प्रपंच अस्तित्वातच नाहीये, तुर्यशिवाय दुसरं काहीच नाहीये. म्हणून प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. प्रपंचम जर खरोखर असता तर तो निवृत्तच झाला नसता. खरंच जर प्रपंच असता तर हा प्रपंच निवृत्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, तो तसाच राहिला असता. त्याच्यावर बराच विचार केला आणि विचार केल्यानंतर दृष्टांत कसा समजावून सांगावा याचं आकलन होईना. आणि ते अचानक आकलन झालं. झालेलं आकलन तुमच्या समोर मांडतो. आणि ते असं आहे की प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. प्रपंच जर खराच असताना तर प्रपंच कधी निवृत्त झालाच नसता. मग आता प्रपंच निवृत्त होतो की नाही होत याबद्दल आपण थोडस चिंतन बघूया. ते बघितलं की आपल्याला कळेल. कारण प्रपंच अस्तित्वातच नाही हे आम्हाला पटत नाही. आणि संतांना प्रपंच अस्तित्वात आहे हे कधीच पटत नाही. संतांना प्रपंच अस्तित्वात नाहीच याची खात्री आहे आणि आम्हाला प्रपंच अस्तित्वात आहे याची खात्री आहे. आणि 2 विरुद्ध टोक असताना दोघांना एका टोकावर यायचं, या संतांना कॉम्प्रोमाइज करायचंच नाहीये, कारण त्यांचा वास्तविक अनुभव आहे.
आमचा अनुभव नसताना भ्रम आहे, म्हणून आम्हाला भ्रम काढायचा आहे. आणि भ्रम काढण्यासाठी या कारिकेचा उपयोग भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य यांनी केलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांनी केलं आहे आणि त्याचं विश्लेषण परमपूज्य डॉक्टर काका यांनी केलेलं आहे. तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. मला सुचलेले उदाहरण मी आधी देणार आहे, कारण इथे ओबी क्रमांक 246 वर दिलेलं जे उदाहरण आहे त्या उदाहरणापूर्वी मला सुचलेलं उदाहरण मला तुम्हाला द्यायचं आहे. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. प्रपंच जर असता तर तो नाहीसा झालाच नसता. आम्हाला प्रपंच आहे असं वाटतं आणि प्रपंचच आहे असं वाटतं. प्रपंच आहे असं वाटतंच. 3 पद्धतीने आम्ही प्रपंचाबद्दल ठाम आहोत आणि संत त्यांच्या दृष्टीने प्रपंचाबद्दल ठाम आहे की तो झालाच नाही. आता 2 मधला भेद बघू, कोणाचं खरं आहे ते बघू. संतांच्या निर्णयावर आपल्याला यायचं आहे, पण विचारपूर्वक खात्रीपूर्वक निर्णयावर यायचं आहे. आणि मग संतांच्या निर्णयाला पुन्हा कधी नाही सोडायचं. तो माझा निर्णय झाला पाहिजे. पहिले आई वडिलांचं ऐकावं, त्यानंतर ते बरोबर आहे याची आपल्याला खात्री पटते ऐकत असताना, आणि मग त्याशिवाय दुसरं बरोबर असू शकत नाही हा आपला निश्चय होतो. असं व्हावं. आता प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. जर प्रपंच असता तर तो नाहीसा झालाच नसता. बरोबर. उदाहरण घेऊया. सगळ्यांनी काळजीपूर्वक बघा बरं का. मला माहिती आहे की मांडुक्य उपनिषद पचवायला इतकं सोपं नाही. मांडुक्य ऐकायलाच तर सोपं नाही, पचवणं किती कठीण आहे. प्रपंचच अस्तित्वात नाही हे पचवणं खरंच सोपं आहे का हो? प्रपंच यदि विद्येत या मुद्द्याचं स्पष्टीकरणासाठी मी 2 दृष्टांत तुमच्या समोर ठेवणार आहे आणि ते 2 दृष्टांत तुम्हाला इतके ठासून पटतील की मग 246 नंबरची ओवी आणि त्याचा अर्थ तुम्हाला हळूहळू पटायला लागेल. माझे 2 उदाहरणं जास्त चांगले ठसतील. ते चिंतनातून आलेले आहेत, ते तुमच्या समोर मांडतो. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. अशा प्रकारचा आणखीन एक श्लोक आहे बघा भगवद्गीतेमध्ये. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. दृष्टोन्त्वस्तनयाः तत्त्वदर्शी. आता आपल्याला ही कारिका समजावून घ्यायचं आहे. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. प्रपंच जर असता तर तो नाहीसा झालाच नसता. ज्या अर्थी तो नाहीसा झालेला आहे त्या अर्थी तो अस्तित्वातच नव्हता. मग टाळा आणि टाळा आणि मुद्दा दोघांची काय झाली, एकवाक्यता झाली. आणि तशी अपेक्षित आहे आपल्याला. दृष्टांत सांगतो. पिंपलीवर चांदी दिसली. समुद्राच्या काठी पिंपली वाहत वाहत आली, ती उघडल्या गेली. त्यातली चांदी सूर्य किरणांमुळे लखलख लखलख चमकायला लागली आणि चमकल्यानंतर मला चांदी सापडली म्हणून मी शिंपलीच्या मागे धावत गेलो. आता मी श्रीमंत होणार होतो चांदी विकून. अनेक शिंपल्या गोळा करायच्या, त्यातली चांदी घ्यायची आणि श्रीमंत व्हायचं असं ठरवलं. ज्या वेळेला शिंपली हातात घेतली तेव्हा लक्षात आलं की ती चांदीच नाही, तो रजताभास आहे. शुक्ती शब्दाचा अर्थ शिंपली असा होतो, रजत शब्दाचा अर्थ चांदी असा होतो. तो रजताभास आहे, तो चांदीचा आभास. दुरून चांदी आहे असं वाटत होतं, पण जवळ गेल्यानंतर
ती चांदी नाहीच आणि नव्हतीच याची खात्री झाली. प्रपंच यदी विद्येत, जर ती चांदी असती निवर्तेत न संशय, मग ती नाहीशी झालीच नसती, राहिलीच असती तिथे. पण ती चांदी नव्हतीच. मला चांदी वाटत होती, माया मात्र मिदम द्वैतम. का वाटत होती? मायेमुळे. हे सगळं द्वैत या मायेमुळे वाटतं. सूर्याचं किरण शिंपलेवर परावर्तित झालं आणि ती चांदी लखलखल्यासारखी झाली. चांदी आहे असं वाटलं, माया मात्र मिदम द्वैतम. याचा अर्थ शिंपल्यावर आधीही चांदी नव्हती आणि नंतर ती चांदी नाहीशी झालेली नाही, कारण नव्हतीच तर नाहीशी कशी होईल? दृष्टांत क्रमांक 2. संध्याकाळी मंदांधकारामध्ये बाहेर निघालो आणि त्याच्या बाजूला हातपाय पसरून एक भूत आहे असं वाटायला लागलं आणि त्या भूताला पाहून मी घाबरून गेलो. दुसरा फोन ऑन आहे दादा, त्यामुळे होत काय तुमचा सर? दुसरा फोन शैलातींचा बहुतेक तो ऑन आहे, म्हणजे अनम्यूट आहे तो. फोन चालू आहे की आवाज येतोय? हा, मध्ये मध्ये आवाज येतो. पाहतो. माया अशी असते, दृष्टांत ठसण्यासाठी एकाग्रतेने लक्ष द्यावं लागतं. दृष्टांत हा अगदी थोडक्यात सांगतो आणि पुढचा दृष्टांत पुन्हा सविस्तर सांगतो. दूरून उघडलेल्या शिंपल्यामध्ये चांदी आहे असं वाटलं. सूर्य किरणाच्या परावर्तिततेमुळे ती लख लख चमकायला लागली आणि मी चांदी आहे म्हणून धावत गेलो. जाऊन बघतो तर ती चांदी नव्हतीच. त्यामुळे ती नाहीशी झाली असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण ती नव्हतीच. मला फक्त भास झाला. माया मात्र मिदम द्वैतम. भास नेहमी द्वैतात होता. दृष्टांत क्रमांक 2 देतो आणि मग 246 नंबरच्या ओवीवर येतो, कारण ती ओवी समजायला जास्त कठीण आहे. म्हणून हे 2 दृष्टांत मी डोक्यात पहिल्यांदा फिट करून घेतले आणि तुमच्या डोक्यातही फिट करून देतोय. दुसरा दृष्टांत, संध्याकाळच्या मंदांधकारामध्ये, अस्पष्ट उजेडामध्ये किंवा अस्पष्ट अंधारामध्ये, पूर्ण अंधार नाही, वस्तू दिसणार नाही, पूर्ण उजेडही नाही, त्याच्यामुळे भ्रम होणार नाही. पूर्ण उजेड असेल तर दोरीवर भ्रम होत नाही, पूर्ण अंधार असेल तर दिसतच नाही. त्यामुळे मंदांधकार, अर्धवट उजेड अर्धवट अंधकार, असा संध्याकाळची वेळ. आणि त्या वेळेला मी रस्त्याच्या बाजूने जात असताना मला हातपाय पसरलेलं भूत दिसलं आणि एकदम घाबरलो. अंगावर शहारे उभे झाले, डोक्याला घाम आला, तोंड कोरडं पडायला लागलं, हातपाय गलित गात्र व्हायला लागले. तेवढ्यात माझे सोबती माझ्या मागून आले. त्यांच्याजवळ टॉर्च होता. मी थबकलेलो पाहिलं. काय झालं? अरे भूत आहे. त्यांनी टॉर्च मारला आणि तो झाड होतं. ते झाड होतं, ते भूत तिथे नव्हतंच. भूत नसल्यामुळे भूत तिथून नाहीस झालं या म्हणण्याला अर्थच नव्हता. पण जोपर्यंत टॉर्च मारला नाही तोपर्यंत मला तिथे भूत आहे असा भास झाला. माया मात्रम इदम द्वैतम, हा द्वैताचा भास आहे. आधीच्या शिंपली आणि रजताच्या दृष्टांतामध्ये सूर्य किरणामुळे तसं भासलं, इथे मंदांधकारामुळे भासलं. पण
दोन दृष्टांतामध्ये साम्य हे आहे की चांदी नव्हतीच, त्यामुळे ती नाहीशी झाली या म्हणण्याला अर्थ नाही. आणि दुसऱ्या दृष्टांतामध्ये भूत नव्हतंच म्हणून ते निघून गेलं, सगळेजण आले म्हणून या म्हणण्याला अर्थ उरत नाही. भगवत पूज्यपाद गौडपादाचार्य यांना सांगायचं आहे की प्रपंच हा अस्तित्वातच नाही, म्हणून निवर्तेत न संशय हा प्रपंच निवृत्त झाला या म्हणण्याला अर्थ नाही, कारण तो मुळात अस्तित्वातच नाही. आता तो विद्यमान असेल तर निवृत्त होईल ना. तो जर विद्यमानच नाही तर तो निवृत्त झाला या म्हणण्याला काय अर्थ आहे? मी जर म्हटलं की मी पंतप्रधान पद त्यागलं, अरे पहिले स्वीकारलंयस का? स्वीकारलं नाही तर तू त्यागलं या म्हणण्याला काय अर्थ आहे? जर स्वीकारलेलं नाही तर तू ते त्यागलं या म्हणण्याला अर्थच नाहीये काही. आणि मग जर या म्हणण्याला अर्थ नाही तर मग ते नाहीच हे कबूल कर की आम्ही प्रपंच स्वीकारला म्हणून आम्ही प्रपंचातून निवृत्ती घेतो अशी भाषा सगळे सरकारी कर्मचारी किंवा बिनसरकारी कर्मचारी सुद्धा मी रिटायर्ड झालो, मी निवृत्त झालो असं म्हणतात, कारण ते पहिले प्रवृत्त झाले होते. नोकरी करण्याकरता ते प्रवृत्त झाले होते म्हणून ते निवृत्त झाले. प्रपंच आवृत्तच झाला नाही तर तो निवृत्त कसा होईल? बघा, प्रवृत्ती ही आपल्याकडून होत असते, चेतनाकडून प्रवृत्ती होत असते आणि जडाकडून आवृत्ती होत असते. पुस्तकाची 5वी आवृत्ती प्रवृत्ती नाही म्हणत. ग्रंथ जर 5व्यांदा छापला गेला तर 5वी आवृत्ती म्हणतात, प्रवृत्ती नाही म्हणत. पण माणसाने जर ते केलं असेल तर प्रवृत्ती असं म्हटलं जातं. म्हणून नोकरी आम्ही स्वीकारली म्हणून नोकरीची प्रवृत्ती आम्हाला झाली, म्हणून नोकरीतून आम्ही निवृत्त झालो. प्रपंच हा भासला, प्रपंचाची आवृत्तीच झाली नाही तर प्रपंचाची निवृत्ती कशी होईल? जर तो आवृत्तच नाही झाला तर तो निवृत्त होण्याचा प्रश्नच नाही उद्भवत. पण तो आवृत्त झाल्यासारखा भासला. माया मात्रम इदम, आणि हे भास म्हणजे मी आणि प्रपंच असा झाला भास. अद्वैतम परमार्थतः. उरतं काय? फक्त अद्वैत. उरतं काय? फक्त परम अर्थच उरतो, सर्वश्रेष्ठ अर्थ उरतो. हे दोन दृष्टांत, शुक्तिरजत आणि स्थाणुपुरुष, या दोन दृष्टांतांनी प्रपंच अस्तित्वातच नाही हे संतांनी आम्हाला पटवून दिलं, आम्ही पटवून घेतलं. मग आता आम्ही माझा मुलगा म्हटलं, त्याचं सगळं लालन पालन केलं. आता आम्ही प्रवृत्त झाल्यामुळे आम्हाला निवृत्त व्हावं लागतं, पण आम्हाला निवृत्त व्हायचं नसतं. एक्सटेन्शन टू गृहस्थाश्रम. मग कृपा अशी असते, कृपा शब्द वापरतोय समजून घ्या, ते आम्हाला निवृत्त व्हायला भाग पडतात त्यांच्या वागण्यातून. आणि मग आम्हाला वाटतं आम्ही एवढं केलं आणि यांनी ह्याची फळं का ममता पाला. मुखक्षेप, शहाणा माणूस मुखक्षेपाने बाजूला होतो, मूर्ख माणूस हस्तक्षेपानंतर दूर जातो आणि महामूर्ख पदक्षेपानंतर निघून जातो. आम्ही कोणत्या कॅटेगरीत बसतो हे ज्याचं त्यांनी बघावं. जर आम्ही प्रवृत्तीच थांबवली तर ज्या वेळेला आम्हाला हे लक्षात येईल की आमची प्रवृत्ती खोट्या ठिकाणी लागली आहे, खोट्या रजतामध्ये आमची प्रवृत्ती लागली,
काही लोक काय म्हणतात, नाही हो हे आमचे मुलं अशी निघाले. तुमचे मुलं नाही, प्रपंचच तसा आहे. क्षमा करा, पहिल्यांदा प्रपंच शब्दाची व्याख्या सांगतो. 25 घटकांचा प्रपंच आहे. 5 ज्ञानेंद्रिय एक घटक, 5 कर्मेंद्रिय दुसरा घटक, 5 प्राण तिसरा घटक, 5 महाभूत चौथा घटक आणि अंतःकरण पंचक 5वा घटक. 5 5 25. ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5. कर्मेंद्रिय किती आहेत? 5. नंतर काय सांगितलं मी? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण 5 किती प्राण. आहेत? 5. त्याच्यानंतर काय सांगितलं? महाभूत. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, पंच पंचेंद्रिय, महाभूत आणि पंचेंद्रिय, महाभूत. महाभूत आणि अंतःकरण पंचक. काही जणांना अंतःकरण पंचक माहिती नाही, अंतःकरण चतुष्टय माहिती आहे. ते थोडं स्पष्ट करतो. काही ठिकाणी समर्थांनी अंतःकरण पंचक म्हटलेलं आहे. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टय झालं. मन बुद्धी चित्त अहंकार अधिक चिदाभास हे अंतःकरण पंचक झालं. बुद्धी कशामुळे कार्यान्वित होते? मन कशामुळे कार्यान्वित होतं? चित्त कार्य कशामुळे करतं? अहम अहम करोती इति अहंकार. हा करोती कशामुळे आहे? मोबाईल चार्ज केला म्हणूनच फोन करता येतो ना. हे जे चार्जिंग आहे ते चिदाभास. म्हणून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 महाभूत आणि म्हणजे हे विषय आहेत. 5 महाभूत आणि अंतःकरण पंचक याचा प्रपंच आहे. याला 25 झाले. आता 5 5 25. हा 25ही घटक खोटे आहेत. 25ही घटक हे शिंपलीवरच्या चांदीप्रमाणे आहे. हे 25ही घटक ठाणूवरच्या पुरुषाप्रमाणे आहे. हे 25ही घटक खोटे आहेत. 25ही घटक भासमान आहे. पण भास होत असल्यामुळे त्या भासाला मिथ्यात्व असं म्हणतात. त्या भासाला मिथ्यात्व असं म्हणतात. प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशय. मी माझ्या प्रपंचात प्रवृत्त झालो म्हणून मला प्रपंचातून निवृत्ती स्वीकारावी लागते. आता आमच्यासारखे रिटायर्ड लोक म्हणतात, हा मग झालं का तुमचं आता? घरातलं मन निघालं का तुमचं आता? मी आमच्यासारखे शब्द वापरलाय. त्याचा दृष्टांत देऊन देतो. आमच्या विदर्भातले पुरुष मंडळी जेव्हा पुन्हा मुंबईला जाऊन राहतात तेव्हा ते 4 आणि 8 दिवसामध्ये कंटाळून परतीच्या प्रवासाकडे डोळे लावून बसतात. ते म्हणतात करमतच नाही. आपल्या घरी आलं की कसं बरं वाटतं. जाऊन कुठे राहिले? मुलाकडे गेल्यानंतर आपल्याच घरी आहात ना. आणि जर हे घर आपलं आहे तर ते घर तर आपलं कसं नाही? दोन्ही घर आपले नाही असं म्हणणं बरोबर आहे. पण एक आपलं आहे आणि एक आपलं नाही असं म्हणणं बरोबर नाही. म्हणून तिथे करमत नाही, पुन्हा मुंबईत करमत नाही, आपल्याकडे करमते. आपला मानला म्हणून करमते. इथे भिंती सुद्धा बोलतात असं म्हणतात आणि तिथे माणसं सुद्धा बोलत नाही असं म्हणतात. विदर्भातल्या लोकांचं ते वाक्प्रयोग आहे की आपल्याकडे भिंती पण बोलतात आणि तिथे लिफ्ट मध्ये माणसं सुद्धा बोलत नाहीत. अहो मी पाहिलं तिथे लिफ्ट मध्ये निघत असताना त्यांच्या डोक्यात एवढं विचारांचं जंजाळ असतं की त्या विचाराला सॉर्ट आउट करून आता पुढे कसं कामाला लागायचं हे त्यांच्या डोक्यात सगळं फिट. त्यांना नसतो बोलायला वेळ त्याच्यामुळे. पण त्यांच्यापासून आपण हे शिकावं की आपण अध्यात्म असं डोक्यामध्ये ठेवून घ्यावं की आपल्यालाही बोलायला वेळ मिळू नये. आणि जर असं झालं
तर आम्हाला कंटाळा येणार नाही. आणि पुण्यामध्ये, मुंबईमध्ये कंटाळा येणार नाही असं म्हणण्याचं कारण नाही. अगदी धामणगाव टू कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये सुद्धा कंटाळा येणार नाही. आम्ही आमच्या चिंतनात असेल तर का कंटाळा येईल? आजपर्यंत आम्ही 25-25, 40-40 जण प्रवास केला, कधी कंटाळलो नाही. पण घरगुती गप्पा केल्या नाहीत. हे लक्षात ठेवा. प्रपंच यदि विद्येत निवर्तेत न संशय. प्रपंच असताना तर तो नक्की निवृत्त झाला, पण तो अस्तित्वातच नाही, मग निवृत्त कसा होईल? पुन्हा एक उदाहरण घेऊ. इथे 246 नंबरच्या ओवीवर थोडस कॉन्सन्ट्रेट करतो. तिन्ही सांज झाल्यावर अर्धवट उजेडात दोरी असून सापाप्रमाणे दिसते. काकांचं भाषण. तर तिच्यावर प्रकाश टाकतात सर्पाची कल्पना विरून जाते. म्हणजे प्रकाश झोत टाकेपर्यंत सर्प आहे आणि प्रकाश झोत टाकल्यानंतर सर्प नाही. तसा हा जो प्रपंच आहे, आम्हाला आहे असं वाटतं. याच्यावर ज्ञान प्रकाशाची झोत, विचारांची झोत जर आम्ही टाकली तर हा प्रपंच अस्तित्वात नाही हे आम्हाला लक्षात येईल. पहिले शिंपली, दुसरा ठाणू पुरुष, आणि आता सर्प. नाही तर आम्ही आधी जर हे सांगितलं असतं तर म्हटलं तर सर्प पळून गेला असेल, सर्प निघून गेला असेल. नाथ महाराज म्हणतात की तो सर्प तिथे नव्हताच, त्याच्यामुळे काठ्या मारल्यामुळे तो पळाला असंही म्हणू शकत नाही, नगारे वाजवल्यामुळे तो पळाला असं म्हणू शकत नाही, आणि टॉर्च किंवा विजेचा त्या ठिकाणी उजेड केला म्हणून तो पळाला असं म्हणू शकत नाही. तो नव्हताच ना, तो नव्हताच, तर मग तो पळाला कसा? प्रपंच नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही आहे, तर ती निवृत्त झाली असं कसं म्हणायचं? ती आवृत्तच झालेली नाही. ती निवृत्त कशी होईल? प्रपंचाचा भास झाला. आम्ही मुलाला आपला मानला, आम्ही घराला आपला मानला, आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही आपल्या देहाला आपला मानला. आपल्या देहाला म्हणतोय बरं का, आपला मानला म्हणून दोनदा आपला शब्द वापरला. आपल्या देहाला आपला मान. हा देह मी नाही हे जर लक्षात आलं, काल सांगितलंय पहा समजावून, आजच्या वक्तव्यामध्ये सुद्धा सुंदर पद्धतीने याचं विश्लेषण झालेलं आहे. आणि गुरुकृपेने हे कसं काय होतं हे सुद्धा आज रात्रीच्या पंचदशी मध्ये आहे, 9 वाजता. आता मांडुक्य संपल्यानंतर श्रुती स्मृतीवरती लिंक टाकून देतो, तुम्ही 9 वाजता ओपन करा. त्या लिंक वरून तुम्ही पंचदशीला जॉईन होऊ शकाल. इतर सर्व ग्रुप्सला श्री परागदेव ती पाठवतील. पण पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, प्रपंच अस्तित्वाचंच नाही हे सद्गुरु कृपेने कळतं. 18 नंबरची जी ओवी आहे ती ओवी झाली तर, कारिका झाली तर प्रयत्न करतो. निवर्तेत न संशय. तो अस्तित्वातच नाही, अस्तित्वात असता तर नक्की गेला. हे पहा, माझ्या शर्टावर जर डाग असेल तर तो डिटर्जंटनी जाईल. डागच नाही तर तो जाईलच कसा? पण जर डाग भासत असेल तर तो भास मात्र कपड्यावर नाही आहे, माझ्या अंतःकरणात आहे. म्हणून मला प्रपंच भासतो. काय भासतो? माझा मुलगा चांगला आहे किंवा वांगला आहे, माझी मुलगी चांगली आहे किंवा वांगली आहे, माझ्याकडे धन आहे किंवा नाही आहे, मी रोगी आहे किंवा निरोगी आहे, मी वृद्ध आहे, मी तरुण आहे. हे सगळे भास आहेत. कशावरचे भास आहेत? देह जगतावरचे भास आहेत.
आणि या भासाला आम्ही सत्य समजल्यामुळे आम्ही द्वैताच्या भोवऱ्यामध्ये गटांगळ्या खायला लागलो. प्रपंचो यदि विद्येत. मग हे भास नाहीसे करणं हे ज्ञानाने शक्य आहे. अद्वैतम परमार्थतः. व्यवहारमय दृष्टीने जग मायामय आहे हे बरोबर आहे. जगामध्ये व्यवहार करायचाच आहे, पण तो व्यवहार कल्पित आहे. हो, कुणाला शंका आहे का? 99 आकडा दिसतो आहे, म्हणजे 107 जण आहेत. कुणाला शंका आहे? व्यवहार करायचा आहे, पण तो कल्पित व्यवहार कल्पनेसारखा करता कसा येईल? काही कोणाला माहितीये? मला दृष्टांत सुचला म्हणून सांगतो. लहान मुलं खेळ खेळतात. त्या खेळण्यामध्ये ते भातही करतात, पोळ्याही करतात, सगळा स्वयंपाक करतात. छोट्याशा ताटलीत आम्हाला तो खायला पण देतात आणि खा पण म्हणतात, आणि आपणही तोंडापाशी घास नेऊन छान झाला म्हणतो. याला मायामय दृष्टीने केलेला व्यवहार असं म्हणतात. जेवणीय कोण तृप्त झाले? त्या त्यांच्या स्वयंपाकाने कोणाचं पोट भरलं का? तसं प्रपंच कितीही केला तरी कुणीही समाधानी होऊ शकत नाही. दुसऱ्यापेक्षा माझा बरा, ह्या तौलनिक समाधान हे मत्सरयुक्त असतं. याच्यापेक्षा माझं बरं आहे, त्याच्याकडे 2 व्हीलर आहे, माझ्याकडे कार आहे, बरं आहे माझं. कशाचं बरं आहे? त्याला 1000 रुपयाचं पेट्रोल लागतं, तुला 5000 रुपयाचं पेट्रोल लागतं. असं पाहिलं तर बरं आहे म्हणाल का? प्रपंचाला बरं म्हणणं हे नुसतं कल्पना आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपला मुलगा चांगला आहे, वांगला आहे, मुलगी चांगली आहे, वांगली आहे, आपले नातलग चांगले आहे, वांगले आहे, आपलं घर चांगलं आहे, वांगलं आहे, आपली तब्येत चांगली आहे, वांगली आहे, आपली कीर्ती चांगली आहे, वांगली आहे, हे सगळं माया मात्र मिदम द्वैतम, हे सगळं कल्पित आहे. ह्याच्या कल्पनांमध्ये कधीही रमू नये. ह्याच्या कल्पनामध्ये स्वतःला हरवून बसू नये. म्हणून व्यवहार करायचा आहे, पण तो मायामय आहे. लहान मुलं जसे स्वयंपाक करतात आणि जेवू घालतात, तसं जेवण आहे. त्यांच्या जेवणात पदार्थ सगळे असतात, हाती काहीच लागत नाही, पोटात काहीच जात नाही. जर प्रपंच असता तर प्रपंच गेला असता, कारण की ज्याला उत्पत्ती आहे त्याला नाश आहे, ज्याची निर्मिती आहे त्याचा लय आहे. जे दिसतं ते नाचतं. आणि यातलं काही नसल्यामुळे हे फक्त भासत आहे, आणि भासत असलेल्या प्रपंचात भासमय व्यवहार करायचा आहे. भासमय व्यवहार मनावर घ्यावा का हो? काही लोकांच्या माझ्या गोष्टी कानावर आल्या आजच्या काळाच्या. त्यांच्या मुलांचे लग्न जमत नसल्यामुळे त्यांनी हाय खाल्ली. काय बोलतात आहे? मुलांचे लग्न जमत नसल्यामुळे हाय खाल्ली. एवढं मनाला लावून घेतलं. भरपूर पैसा कमावला आहे, दोघांनी पण नोकऱ्या केल्या, नोकरी बरोबर शेती घेतली, मुलाला ग्रॅज्युएट केलं, मेडिकल स्टोअर टाकून दिलं त्या खेड्यामध्ये ज्या खेड्यात त्यांनी
शिक्षकी पेशा केला, त्याचं मेडिकल स्टोअर चांगलं चालतंय, पण यवतमाळ पासून काही किलोमीटर अंतरावर मेटीखेडा इथे ते असल्यामुळे त्या गावातल्या मुलाशी लग्न करायला मुलगी तयार नाही, खेड्यात जायला तयार नाही. हाय खाऊन राहिले आई वडील. एकदा माझं म्हटलं की त्याचा भोवरा तुम्हाला सोडत नाही, लक्षात घ्या. त्यापेक्षा माझेपणाने त्या भोवऱ्यात शिरूच नका. माया मात्र मिदम द्वैतम, म्हणून व्यवहार हा मायामय आहे या दृष्टीने करा, कल्पित आहे या दृष्टीने करा. प्रपंच जर खरा असता तर नाहीसाच झाला नसता. माझ्या आजी आज प्रत्येकाने माझ्या म्हणायचं, माझ्या आजी आजोबांचा प्रपंच होता आणि संपला. माझ्या आई वडिलांचा प्रपंच होता, संपला. माझा प्रपंच आहे आणि संपणार आहे, कारण असलेला प्रपंच कल्पित आहे म्हणून संपणार आहे. आता तो अस्तित्वातच नाही हे गृहीत धरलं तर तो संपण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अस्तित्वात नाही या दृष्टिकोनातून जर मी व्यवहार केला तर प्रपंच जाण्याचं दुःख होणार नाही. माया मात्र इदम द्वैतम अद्वैतम परमार्थतः. जर खरंच साप असता तर तो पळून गेला असता. खरंच जर प्रपंच असता तर अनेक साधनांमुळे तो निवृत्त झाला असता. ज्या अर्थी तो निवृत्त होत नाही त्या अर्थी प्रपंच नव्हताच. मग मग आहे असं आम्हाला काय वाटतं? सर्प आहे असं भासतं, आहे रूपाने दोरी आहे म्हणून आहे रूपाने प्रपंच भासतो, पण तो सतरूपाने ब्रह्म आहे, चित्रूपाने जाणवतो आहे. आणि म्हणून आम्हाला प्रियत्वाने तो हवा हवासा वाटतो आहे. म्हणून नामरूपाने भासणार जे जगत आहे हे कल्पनेने भासत, कारण रूपामुळे नाम आलेला आहे. रूपही कल्पित आहे म्हणून नामही कल्पित आहे. एक नाव घेतो, सध्या माझं नाव म्हणून तुम्ही समजा. माझं जन्मल्याबरोबरचं नाव बाळ, पुढे झालं बाबा, आता झालं आबा. कोणतं खरं? जन्मल्याबरोबर बाळ जन्माला आलं असं म्हणतात. प्रत्येकाचं जन्मतः बाळ म्हटलं जातं. मग जन्मल्याबरोबर बाळ, मग बाबा आणि मग आबा. बाळ खरा, बाबा खरा की आबा खरा? तीनही जर भासमान आहेत, कारण ते कल्पित देहाला ठेवलेली नाव आहेत, रूपाला ठेवलेली नाव आहेत. आणि रूप जर कल्पित आहे तर नामही कल्पितच आहे आणि त्यांचा भासही कल्पितच आहे. मग मी आबा झालो याचा अर्थ आता माझं काही खरं नाही. काही लोकांना काका म्हटले तर वाईट वाटतं. काका नको म्हणून, आजोबा म्हणणं तर त्यांना धक्कादायकच वाटतं. म्हणून जडाबद्दलचे रूप आणि जडाबद्दलची नाम सगळी खोटी आहेत. मोठी शिळा असते बघा, दगड, नदीच्या काठी मोठा दगड असतो त्याला शिळा म्हणतात. काळाभोर दगड असतो आणि पुरामध्ये ती शिळा पहाडावरून कोसळते, पाण्यामध्ये पडते. कोसळून पडल्यानंतर तिचे 2-5 तुकडे होतात आणि त्या प्रवाहामध्ये ती
घरंगळत जाते. घरंगळत गेल्यानंतर तिचे जे काही मोठे मोठे तुकडे असतात ते काही लोकांना सापडतात, त्याला ते फोडतात, त्याची गिट्टी तयार होते. आणि जे नाही सापडले ते आणखीन घरंगळत जातात, त्याची वाळू तयार होते. आता शिळा, नंतर गिट्टी आणि मग वाळू, तीनही दगडाचेच भाग आहे ना. बाळ, बाबा, आबा, तीनही भासमान आहेत. एक दिवस ह्यातलं काही राहत नाही, कारण जे होतं ते कल्पित होतं, ते भासमान होतं. पंचभूतात्मक प्रपंच हा भासमान आहे. नामरूपात्मक इंद्रियांना कळणार जे जगत आहे ते मनाच्या कल्पनेने भासते. 251 नंबरची ओवी. ते नामरूपी नाना जगत कळे कारणांना, तयाचे कर्तृत्व मना एकट्याला. जड आणि जीव असं म्हणणं ही सुद्धा कल्पना आहे. आणि म्हणून असा कोणी जर विकल्प केला तर तो निवृत्त झाला असता. हा संवाद उपदेशासाठी आहे. आत्मज्ञान झाल्यानंतर द्वैत उरत नाही. 18 नंबरची कारिका. विकल्पो विनिवर्तेत कल्पितो यदि केनचित उपदेशादयम वादो ज्ञाते द्वैतम न विद्यते. हे वाक्य फार महत्वाचं आहे. ज्ञाते द्वैतम न विद्यते. ज्याला ज्ञान झालेलं आहे अगदी त्याला द्वैत त्रास देत नाही, आणि ज्याला द्वैत त्रास देत त्याला ज्ञान झालेलं नाही. मी याला हायलाइट करून घेतोय या ओवीला मुद्दाम. माझ्या मनामध्ये घर केलं आहे या ओवीने. ज्ञाते द्वैतम न विद्यते. या जगात भेद नावाची गोष्ट शिल्लकच नाही, म्हणून गुरु शिष्य नावाचा सुद्धा भेद नाही. काही लोकांना फार खाज असते. तुमचे किती शिष्य झालेत, काय प्रश्न विचारतात. तुमचे शिष्य किती झालेत, आतापर्यंत किती शिष्य झालेत. जर खरे गुरु असतील ना तर त्यांच्या दृष्टीने शिष्य नावाची संख्या मोजण्याची गरज नसते. शिष्याच्या दृष्टीने गुरु गुरु आहेत, पण गुरूंच्या दृष्टीने शिष्य ब्रह्मरूप असतो. त्यामुळे शिष्य संख्येवर गुरुत्व अवलंबून नसतं. एक जरी शिष्य असेल तरी तो सद्गुरू आहे, आणि लाखो जरी शिष्य असेल तरी तो सद्गुरू आहे. मग संख्येचा अभिमान काय घेऊन बसायचा. पण बुद्धीला मर्यादा असतात, आणि मानवी बुद्धीच्या मर्यादामुळे ती भेद पाहत असते. भेद पाहणं तिच्या मर्यादेला आहे. आता उदाहरणार्थ डोळे आहेत. या डोळ्याला एका विशिष्ट रेंज मधलं दिसतं. डावीकडलं, उजवीकडलं आणि समोरचं एका विशिष्ट रेंज मध्ये दिसतं. पण वाघाला त्याच्यापेक्षा जास्त रेंज मध्ये दिसतं. घुबडाला त्याच्याही पेक्षा जास्त रेंज मध्ये दिसतं. म्हणजे डोळ्याला मर्यादा आहेत ना. कोणाच्या मर्यादा कमी आहेत, कोणाच्या मर्यादा जास्त आहेत. कुणाला दिवसा मर्यादा आहे, रात्री छान दिसतं. कुणाला रात्री मर्यादा आहे, दिवसा छान दिसतं. मांसाहारी प्राण्यांना रात्री छान दिसतं, दिवसात तितकं स्पष्ट नाही दिसत. शाकाहारी प्राण्यांना दिवसा छान दिसतं, रात्री तितकं स्पष्ट नाही दिसत. आपला विजय चालू आहे की बुद्धीला मर्यादा आहे. म्हणून आत्मस्वरूप कळण्यासाठी आपल्या दृष्टीचा उपयोग करू नये, त्यासाठी गुरुदृष्टी. जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धी.
अनवरत आनंदे वर्ष. ते गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आचार्यात भवै विद्या विदिता साधिष्ठम प्रापत. छांदोग्योपनिषद. आचार्यात भवै विद्या विदिता साधिष्ठम प्रापत. आचार्यवान पुरुषो वेद हा छांदोग्य उपनिषदाचा सगळ्यांना पाठ आहे. म्हणून ही श्रुती सांगितली, आचार्यात द्ववै विद्या विदिता साधिष्ठम प्राप्त. अध्यात्म मार्गामध्ये श्री गुरूंची अनिवार्यता या ठिकाणी सांगितली आहे. आणि म्हणून म्हटलंय उपदेशादयम वादो. जर श्री गुरु मुखातून जर उपदेश झाला असेल आणि तो उपदेश शिष्याने जसाच्या तसा आत जिरवला असेल तर आत्मज्ञानाची अभेद दृष्टी त्याला प्राप्त होते. ज्ञाने द्वैतम न विद्यते. 5 मिनिटं द्या मला, जास्तीचे 5-7 मिनिटं फक्त. गुरुमुखातून जर वेदांत श्रवण केलं तर शिष्याच्या जीवनात अंतर्बाह्य बदल होतो. जास्तीत जास्त श्री गुरूंच्या मुखातून वेदांत ऐकावा, पुन्हा पुन्हा श्री गुरूंची भेट व्हावी. श्री गुरूंची नुसती नजर जरी पडली तरी कृपा कटाक्षाची या किरणे, मोह समुद्राची आटणे. त्यांची नजर शब्द सुद्धा नाही वापरला मकरंदकारांनी. नजर शब्द सुद्धा नाही वापरला, कटाक्ष शब्द वापरला. अगदी डोळ्याच्या एका कोणत्यातून जरी श्री गुरूंनी पाहिलं असेल तरी तुमचं कल्याण होत. पूर्ण पाहणं तर दूरच, कटाक्ष जरी टाकला असेल, कृपा कटाक्षाची या करणे, मोह समुद्राची आठ. घडे जय त्या श्रीकृष्ण बंधू तया. श्री गुरूंच्या मुखातून वेदांत श्रवण केलं तर शिष्याच्या जीवनात अंतर्बाह्य बदल होतोच. श्री गुरूंची नजर जरी शिष्यावर पडली ना तरी अंतर्बाह्य बदल होतो. त्यांचा कटाक्ष जरी पडला तरी शिष्याचं कल्याण झालं. नाही बोलले तरी चालतं, डोक्यावर हात नाही ठेवला तरी चालतं, फक्त त्यांच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून जरी त्यांनी आपल्याला पाहिलं. एवढ्यासाठी आम्ही गुरुपौर्णिमेला जायचं. काकांची काही बोलणं नाही व्हायचं, खूप गर्दी असायची. पण काकांच्या पायावर मस्तक ठेवत असताना त्यांची दृष्टी जरी पडली, त्यांचा पदस्पर्श जरी झाला तरी अनेक महिनोंगणतीची साधना पुढे निघून जाते. कितीतरी गतिशीलता येऊन जाते साधनेत आणि वास्तविकतेचा अनुभव स्थिरावतो. विषय हळूहळू गौण वाटायला लागतात, विषयासक्ती कमी होते आणि अंतर्मुखता वाढते. आणि त्यांच्या मुखातून वेदांत शास्त्र ऐकलं तर आत्मज्ञान उदयाला येतं. ते टिकतं. आपल्या बुद्धीने ऐकलेलं टिकत नाही, त्यांच्या सांगण्याने ऐकलेलं टिकतं. आणि मग तत्वदृष्टी, त्याला अभेद दृष्टी असं. त्यामध्ये श्रद्धा तयार होते, त्यामध्ये निष्ठा तयार होते. आणि मी तत्वरूप आहे, तत्वमसी हा गुरूंचा उपदेश अहम ब्रह्मास्मी मध्ये येऊन पोचतो. अहम ब्रह्मास्मीच्या अनुभवाला येतो. श्री गुरु तत्वमसी सांगतात. त्यांच्या चिंतनातून शिष्याला अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो आणि मग गुरु आणि शिष्य यांचा भेद सुद्धा गळून पडतो. तोही भेद राहत नाही. सगळ्यात शेवटी न राहणारा भेद गुरु शिष्यांचा भेद आहे. सगळ्यात शेवटी. पहिले हा भेद अत्यंत संवादी आहे, अत्यंत अनुकूल, मदत करणारा आहे, आणि पुढे हा सुद्धा भेद राहत.
पहिले नाम घेणारा मी आणि नाम हा भेद राहतो, आणि पुढे त्या नामाशी एवढा तद्रूप होतो की नाम घेण्याची आठवण राहत नाही, आणि नामधारक नामरूप होऊन जातो, नामीशी ऐक्य पावतो. म्हणून द्वैत नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. म्हणून उपदेशादयम वादो ज्ञाने द्वैतम न विद्यते. गुरूंच्या दृष्टीने शिष्य अस्तित्वातच नसतो, कारण तो ब्रह्मरूप आहे. पण शिष्याच्या व्यवहाराकरता ते म्हणतात की मी गुरु आहे. पण एक दिवस शिष्याने जर त्या पद्धतीची साधना केली तर तोही गुरुरूप होतो, पण व्यवहारात तो गुरूंशी गुरूंसारखाच वागतो, त्यांच्या पायाशीच बसतो. नाही तर आता तुम्ही मी एक झालो म्हणून डोक्यावर बसतो तुमच्या, असं नाही करत. माया मात्र इदम द्वैतम. व्यवहार मायामय दृष्टीने करायचा असतो. म्हणून शिष्य आणि गुरु यांचं ऐक्य झाल्यानंतरही शिष्याने श्री गुरूंच्या पायाशीच बसायचं असतं. हा व्यवहार आहे. शास्त्र गुरुमुखे ऐकता ब्रह्म जैसे तैसे जाणीता. जसं आहे तसं जाणलं. तारेची होती तत्वता एक रूप, आणि त्या ऐक्याचं रूपांतर ब्रह्मरूपतेत होतो, स्वरूप स्थितीत होतो. अशा पद्धतीने आज बुधवार आहे. या ठिकाणी आपण कारिका थांबवली आहे, झाली आहे पूर्ण. आता आपल्याला मंत्र 8वा हा उद्या म्हणजे सोमवारी सकाळी घेणार आहे. आज रात्री 9 वाजता पंचदशी चित्रदीप घेऊया. रात्री 9 वाजता श्रुती स्मृतीवर आत्ताच टाकून ठेवतो लिंक. ती तुम्हाला 9 वाजता उघडली की तुम्ही जॉईन करू शकाल. आपणा सगळ्यांना वंदन करतो. सगळ्या ग्रुपवर परागदेव लिंक टाकतील. आपणा सगळ्यांना वंदन करतो. नमस्कार. राम कृष्ण हरी. उद्या भगवद्गीता सकाळी, उद्या सकाळी भगवद्गीता राहील, 4था अध्याय. नमस्कार हरिशरणजी. रामकृष्ण नमस्कार. रामकृष्ण हरी.